अशक्य असं काही नाहीये. अविक्षित येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. कमलाकर पाटील यांचे सुपुत्र आपण पाहतोय. अविक्षितला तुम्ही पाहतायत. उत्तर शिवसंघ आपण पाहिला. कमलाकर पाटील यांचा खूप मोठा सपोर्ट या संघाला नेहमीच राहिलेला आहे आणि या पुढे राहायला मिळेल. मात्र इथे वाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होईल. सतरंगी हेडुड्डे संघाचे खंदे समर्थक यज्ञेश काळे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. नितेश पाटील सुद्धा आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 11 बॉल 42 रन आता करायचे आणि बॅटिंग करण्यासाठी सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अविक्षित गोलंदाज मार्कवर. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. त्याला पाठवून दिला मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. छत्तीस रन जय गणेश घाणेर टीमला करायचे आहेत. षटकाराच्या भाषेत सांगायचं झालं तर 10 बॉल मध्ये फक्त 6 सिक्सर मारायचे आहेत आणि ते अशक्य नाहीयेत. घाणेर टीम साठी होऊ शकतात. सुजलकडे ती ताकद आहे. राईट मोर द विकेट. हा चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. विकेट मिळाली. 'सुजललाही माहिती आता सिंगल डबल इथे काम चालणार नाहीये. विदिताई भोईर सुद्धा आपल्यापासून रजा घेत आहेत. त्यांनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. इथेही फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सुंदर झेल टिपलाय. 3री विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आणि बघा अविक्षित या मॅच मध्ये हॅट्रिक पूर्ण करेल का. 8 बॉल 36 रन. थोडस लक्ष आता दूर चाललंय आणि खरं तर ज्यावेळी कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजी होते ती एक अग्नी परीक्षा असते. मगाशी तुम्ही पाहिलं हरेच षटका मात्र हे एंडच हवेच आहे. मात्र अभिषेकने याच एंडने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. आताही तो चांगली गोलंदाजी करतो. म्हणजे त्याच्याकडे वेग प्रचंड आहे. हाही चांगला चेंडू आहे. झेलची शक्यता आणि फलंदाज बाद होईल. हॅट्रिक पूर्ण केली आहे गोलंदाजाने. या षटकामध्ये तब्बल 4 विकेट घेतलेत. जबरदस्त गोलंदाजी. सुजित पाटीलने सुरुवात केली होती. असं वाटलं होती मॅच क्लोज जाईल. हार जीत रिझल्ट काही लागला असता मात्र मॅच टफ होईल हे दिसत होतं चिन्ह. मात्र सुजित ज्यावेळी 3रा बॉल त्यानं मिस झाला तिथे तो थोडासा नाराज झाला. त्यानंतर 4था बॉल त्यानं डॉट आला. त्यामुळे त्याला हिट करायचाच होता. 5वा चेंडू लक्ष्यच तितकं मोठं आहे. 66 धावा चेस करायचे आहेत.
आणि इथे फोर्ट्रिक पूर्ण केली आहे बघा. विनोद पाटीलने फोर्ट्रिक पूर्ण केली होती 40+ मध्ये संदप संघाच्या गोलंदाजाने. इथे फोर्ट्रिक आपल्या पाहिल्याने तब्बल 5 विकेट हॉल फायपर इथे पूर्ण केलाय. अंतरीचे सुखदेव दादांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत.